नमस्कार, तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी सुगंधित आणि चविष्ट दम बिर्याणी। ही बिर्याणी इतकी चविष्ट होते की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटते। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पाहूया कोणकोणते साहित्य लागणार आहे। 1 किलो चिकन, 2 ग्लास बासमती तांदूळ, 4 मोठे कांदे, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिना, 4 चमचे दही, धनिया पावडर, जिरे, गरम मसाला, हळद, कस्तुरी मेथी, मीठ, लाल तिखट। सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करू। त्यामध्ये पातळ कापलेला कांदा घालू। कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊ। हा फ्राय केलेला कांदा बिर्याणीला अप्रतिम चव आणि सुगंध देतो। कांदा तयार झाल्यावर बाजूला काढून एका प्लेटमध्ये ठेवू। आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। एका मोठ्या भांड्यात चिकन घेऊ। त्यामध्ये दही, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, अर्धा फ्राय केलेला कांदा घालू। कस्तुरी मेथी, चिरून घेतलेला टोमॅटो, लेमन ज्यूस, तेल। हे सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित चोळून मिक्स करू। आता हे चिकन किमान 30 मिनिटे मॅरिनेट होण्यासाठी झाकून ठेवू। जास्त वेळ ठेवल्यास चव आणखी छान येते। आता आपण हे तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि इथे अर्धा तास आपण तांदळाला सोक करून घेऊया। आता अर्ध्या तासानंतर एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी उकळायला ठेवू। त्यामध्ये मीठ, तमालपत्र, दालचिनी, लवंग, विलायची आणि थोडे तेल घालू। आता आधी भिजवून ठेवलेली बासमती तांदूळ घालू। तांदूळ पूर्ण शिजवायचे नाहीत, साधारण 70 ते 80% शिजले की गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या। आता एका पातेल्यात थोडे तेल किंवा तूप टाकू। त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे शिजवू। चिकन पूर्ण शिजवायचे नाही कारण पुढे ते दममध्येही शिजणार आहे। आता त्याच भांड्यात चिकनवर अर्धा शिजवलेले तांदूळ पसरवू। त्यावर उरलेला फ्राय केलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि थोडे तेल टाकू। आता आपण भांड्यावर झाकण ठेवू आणि त्याच्यावर एखादी हेवी वस्तू ठेवू व प्रथम 5 मिनिटे मध्यम आचेवर ठेवू। त्यानंतर 20 ते 25 मिनिटे अगदी मंद आचेवर दम घेऊ। यामुळे सर्व मसाल्याचा सुगंध आणि चव तांदळामध्ये मस्त उतरते। आता गॅस बंद करून 10 मिनिटे बिर्याणी तशीच राहू देऊ। यानंतर हलक्या हाताने बिर्याणी मिक्स करू। वा, किती सुंदर सुगंध आणि किती छान रंग आला। ही दम बिर्याणी रायता, सॅलड किंवा उकडलेल्या अंड्यासोबत सर्व्ह करा। विश्वास ठेवा, ही रेसिपी एकदा करून पाहिली की घरातील प्रत्येकजण तुमच्या स्वयंपाकाचं नक्कीच कौतुक करेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि आनंदाने रहा।